कार्यक्रम संपल्यानंतर मी जी चालवतो तुम्ही आठवण करा. कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला मुली मुलींचा काल मृत्यू झालेला आहे. आपण त्यांच्यासाठी एक मिनिटभर तरी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण उभे राहणार आहोत. असं की चांगली माणसं म्हणजे मला काल विष्णुपंत गुरुजीच्या बाजूला उभं होतं जेव्हा अंत्यविधी सुरू होता आणि त्यांनी तिथं सांगितलं की फुले गुरुजींकडं त्यांच्या वडिलांकडं म्हणजे मोतीराम महाराज कीर्तन करायचे आणि तो विना ते फुले गुरुजींच्या वडिलांकडे द्यायचे आणि तो विना अजूनही त्यांच्याकडे आहे. त्यांनी काल विष्णुपंत गुरुजींनी बाजूला उभा असल्यानंतर सांगितलं. मला स्वतःला असं वाटतं की आता अशी माणसं आता हळूहळू आपल्या गावातून निघून जात आहेत आणि नवीन पिढ्या या गावामध्ये आपला कारभार करू पाहत आहेत, नवीन स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करू पाहत आहेत. ही एक प्रोसेस आहे, ही एक पद्धत आहे. जुने जातील, नवीन येतील. पण हे गाव जे उभं आहे ना ते गाव काय फक्त 4 लोकांमुळं 2 माणसामुळं हे गाव उभं नाही. हे गाव उभं टाकलं, हे गावाचं जे नाव झालं 4 पिढ्यामध्ये 4 खेड्यामध्ये महाराष्ट्रात जे नाव पोहोचलं तर या गावामध्ये पिढ्यानपिढ्या राहत आलेल्या सर्व समाजाच्या लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग होता. उदाहरणार्थ बघा, शेवाळी गुरुजी आपल्याकडे होते. शेवाळी गुरुजींनी माझ्या मोठ्या आत्याला शिकवलं, वडिलांना शिकवलं, मला शिकवलं, माझ्या बहिणीला शिकवलं आणि श्यामला पण शिकवलं. म्हणजे एका गावातल्या अशा प्रत्येक घरातल्या जवळपास 5-5 पिढ्या त्यांनी शिकवल्या. घुले गुरुजीसारखी माणसं, अशीच माणसं या गावामध्ये होती ज्यांच्या प्रयत्नातून गावामध्ये काही ना काही होत गेलं. काहींच्या हातून चुका झाल्या, काहींच्या हातून खूप चांगलं झालं. आपण चुकाच काढत बसलो आणि त्याच्याबद्दल शिवराळ भाषा वापरत बसलो तर मला असं वाटतं की ते योग्य होणार नाही. बरोबर आहे. आता निवडणूक आता सुरू झाले, प्रचारही सुरू झाले. 2 दिवसापासून जरा जास्त प्रचाराला वेग आलाय. कॉर्नर सभा होत आहेत सगळीकडं आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे पहिल्यांदाच कदाचित या ओट्यावर किंवा ह्या ग्रामपंचायतमध्ये एवढी सगळी माणसं जमलेत आणि एकमेकांना हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की बाबा आपण गावासाठी तुझा नवीन काय असेल तर व्ह्यू सांग, तुझे काही मुद्दे असतील तर सांग, आपण त्याच्यावर चर्चा करू आणि हे सगळ्यांना ऐकायला भेटतंय. तर त्याच्यात काही लोकांची भाषा पण घसरताना दिसते. बरोबर आहे. मी काल श्रीराम मुंडेंचं भाषण ऐकलं, श्रीरामभाऊचं. तिथे भाषण ऐकलं आणि मग इकडचं भाषण नाही ऐकू शकलो. पण मला त्याच्यात असं कळालं की तिथली भाषण मी ऐकलं तर मला त्याच्यात बऱ्यापैकी ती भाषा नाही आवडली. बरोबर आहे. मला एक म्हणजे त्याच्यात त्या सगळ्या बोलण्यामध्ये सगळ्या भाषेमध्ये एक पैशाचा असा एक जोर होता. मला एक मी याच गावामध्ये राहतोय. मला कुणाच्या पैशाबद्दल कुणाच्या संपत्तीबद्दल मला चुकी एक सेकंदाची असूया नाही, 1% असूया नाही. पण मला असं वाटतं की ही पद्धत चुकीची आहे. या गावामध्ये सगळ्यात जास्त प्रॉपर्टी कुठल्या माणसाकडे आहे? तुम्ही गावातले पहिले 2 माणसं काढा की ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त प्रॉपर्टी असेल. माझ्या दृष्टीने मी म्हणतो की विष्णुपंत गुरुजी असतील आणि दुसरे डॉक्टर मामा असतील. तुम्ही कुठल्या तरी सभेमध्ये ग्रामपंचायतच्या मंदिरावरच्या कुठल्या तरी सभेमध्ये या 2 माणसांना आल्याच्या नंतर ते आलेच आणि त्यांनी तुम्हाला विकत घेतो, माझ्याकडे पैसा आहे, तुमचं काहीतरी हे सांगा किंवा मी हे एवढं करतो किंवा माझं पोट भरलंय आता मी तुमचं बघतो. ही भाषा तुम्ही कुठेतरी ऐकल्याची बघितले. हे का होतं असं? कसं आहे, ज्या माणसांकडे पिढीजात काहीतरी असतं ना ती माणसं शांत असतात. ज्या माणसांकडे आमच्यासाठी ज्याची मदतच थोडी आले त्यांच्याकडे थोडासा पैसा खिशात खेळायला लागला ना तर आमच्या अंगात असं हुडहुडी बजासारखे करतो आम्ही मग प्रत्येकाला सांग तुझं पुस्तक किती आहे, सांग तुझ्या सगळ्या जमिनीची सांग किंमत, तुझी किती किंमत आहे. ही भाषा चुकीची आहे, ही पद्धत चुकीची आहे. मी जसं म्हणालो माझा एक मित्र होता, 3 वर्ष आम्ही सोबत राहिलो. आता हनुमान, भारत, दीपक किंवा भाऊ वगैरे असे जोडे आहेत ना, एवढा आम्ही लागून असताना 3 वर्ष सोबत राहिलो आणि एके दिवशी रोज तो मला चहा पाहिजे होता, मी त्याला चहा पिण्यासाठी आमचे भांडणे लागायचे. आणि 3 वर्ष संपल्याच्या नंतर मला एक विषय लक्षात आलं की हा पट्ट्या 350 एकरचा मालक आहे. 350 एकरचा. मी त्याला पहिल्यांदा भेटल्यानंतर म्हणलं तुम्हाला सांगितलं का नाही रे? मला तर ज्यानं सांगितलं मला त्याच्याबद्दल असं वाटतं की हा खोटा बोलतोय. पण नंतर खरंच त्याच्या शेतात गेलं तर कळलं की ह्या 350 एकरचा मालक आहे. पण त्याच्या तोंडात 3 वर्षामध्ये एकदाही उल्लेख नाही आला की माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, आम्ही एवढे देतो आणि मी तेवढे करतो. मला सांगा तुम्ही रोज आता काल पण मला वाटतं कीर्तन आपण कीर्तन ऐकलं की नाही? त्या कीर्तनामध्ये मी 3च कीर्तन ऐकलं आता गावामध्ये असं व्यवस्थित बसून. बरोबर आहे. तर 3 कीर्तनामध्ये 3 उदाहरणं, 3 माणसांची उदाहरणं कुठलाही महाराज कुठलेही संत यायचे द्यायचे. एक होतं अर्जुनाबद्दलचं, दुसरं होतं रामाबद्दलचं आणि तिसरा होतं श्रीकृष्णाबद्दलचं. बरोबर आहे. त्या 3च महाराजांबद्दलच्या सगळ्या गोष्टी होत्या. मला सांगा मर्यादा पुरुषोत्तम हा शब्द कुणाला वापरतात? मर्यादा पुरुषोत्तम हा शब्द अर्जुनाला वापरत नाही. मर्यादा पुरुषोत्तम हा शब्द श्रीकृष्णाला वापरत नाही. मर्यादा पुरुषोत्तम हा शब्द श्रीरामाला वापरतात.
भाषा वापरताना श्रीराम आपल्या स्वतःच्या नावाला थोडं तरी जपलं पाहिजे आणि आपलं नाव, आपलं ज्या आपण नाव घेतो ती पद्धत, ती भाषा, ती नीट व्यवस्थित वापरली पाहिजे. तुमच्याबद्दल आम्ही ज्यावेळेस सगळ्या सभा घ्यायच्या वेळी ठरवलं त्यावेळेस ती आमच्या सगळ्यामध्ये एकमत होतं की गावातली माणसं, आता ते काल म्हणाले की सभा काय आम्ही जेलमध्ये टाकू, काय सांगता? आम्ही तर आता सांगितलं की आमची आता ग्रामपंचायत आल्याच्या नंतर 5 वर्षाच्या ग्रामपंचायत मधला जेवढा कारभार झालाय त्या सगळ्या कारभार फाईल काढून तुमच्यावर खटले दाखल करू तर चालतं? ही ती भाषा आहे. या भाषेला मी म्हणत नाही, मी तुम्हाला अजूनही म्हटलं, मी ज्यांच्या घरी गेलो, जिथं जिथं उभा टाकलोय तिथं कुठंच म्हटलं नाही की तुम्ही या माणसाला मतदान करा किंवा त्या माणसाला मतदान करा. मी प्रत्येकाला हे सांगतोय, तू माझ्यापेक्षा जर तुम्हाला दुसरा माणूस चांगला भेटला तर तुम्ही मला सांगा, मी त्याला मतदान टाकायला तयार आहे. ह्या गोष्टी गावाचा विकास, गावचं एकंदर, आता आपल्याकडं आपण बाहेर जातो, बाहेर येतो, गावाच्या सगळ्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्या गावाचं नाव आहे. माणसं कष्ट कोण आहेत या गावामध्ये? तुम्हाला कोणी सांगितलं या गावातली माणसं कष्ट करत नाहीत? आपले काल गणपतीची मूर्ती आपल्याला कुठे पाटले बाकीचं त्यांचं नाव आहे ना, बहुतेक तिथं बसलेले. ते भेटल्याच्या नंतर त्यांची माझी ओळख झाली, माझी त्यांची ओळख होती. मी त्यांना ओळख होतो, ते मला ओळखत नव्हते. मला ते भेटल्याच्या नंतर त्यांनी 2च मिनिटात 2च वाक्य सांगितली. ती वाक्य काय होती माहिती आहे का तुम्हाला? ते असं मला म्हणाले की मी या गावात होतो, ही जी सडक आहे आपल्या टाकीपासूनची, ती सडक ते पुढची सडक, असं त्या सडकवर त्यांनी काम केलेलं आहे. त्याचा तिथं पाठीमागं बसलेले. पण त्यांनी त्याच्या पुढे एक गोष्ट सांगितली. ते म्हणले आम्हाला एक मडकं सापडलं होतं आणि त्या मडक्यामध्ये 20 रुपये होते. त्यातल्या 20 रुपयापैकी 10 रुपये त्यांनी तिथल्या कुठल्या तरी त्या माणसाला दिले आणि त्यातले 10 रुपये स्वतःकडे ठेवले. आणि ते म्हणले की मला त्या मडक्यात जेव्हा 10 रुपये सापडले तेव्हाच मला असं लक्षात आलं की माझं काहीतरी आयुष्यात चांगलं होणार. त्या माणसाचं चांगलं झालं, तो माणूस गावात परत आला, त्या माणसानं मंदिरासाठी काहीतरी मूर्ती दिली, त्या माणसानं त्याला जसं वाटेल तसं ह्या गावाच्या विकासामध्ये स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. बरोबर आहे? ही पद्धत काय? ही पद्धत आहे की आपण जिथून कुठे आलो, समजा मी मुंबईहून आलो, मी म्हणतो मी ह्याच गावचा आहे ना, मी कुठे मुंबईचा आहे. मला 4 दिवस झाले, महिना झाले की मला नाही करमत मुंबईत. मी धावत येतो, कुठे गाव आहे. इथं आल्यानंतर परत 4 दिवस समजा की आपण झालं, आता बस झालं, इथं फार शांतता, इथं आपल्याला काही होत नाही, फार झोप लागला आणि मी परत मुंबईत जातो. आपण जिथं कुठं आहात, ज्या कुठल्या देशात आहात, ज्या कुठल्या प्रदेशात आहात, जिथं कुठं माणसं आहात, तिथं आपण उभा टाकलं पाहिजे आणि जसं आपल्याला करता येईल आपण तशा पद्धतीने केलं पाहिजे. याच्यात चूक काय? आता मी परत ऐकलं की मी 15 वर्ष गावामध्ये नव्हतो, मी इकडे नव्हतो, मी त्या पद्धतीने आलेलो नव्हतो, मी लोकांना अशा पद्धतीने सांगितलं. मी तुम्हाला सांगतो, हरकत नाही, तुम्ही गावच्या बाहेर गेलात, सगळी माणसं या गावातनं बाहेर जातात. मी स्वतः या मताचा आहे की या गावातल्या प्रत्येक पोरांना, आता ही समोर जे बसलेली पोरं आहेत ना, माझी प्रामाणिक इच्छा आहे की या गावच्या पोरांनी ना, तुम्हाला माहिती आहे का, सचखंड एक्सप्रेस नांदेडवरनं लागते, नांदेडवरनं सुटते, परभणीला येते आणि ती दिल्लीला जाते. मी पहिल्यांदा जेव्हा दिल्लीला गेलो होतो त्या दिवशी किती रुपये गेलो माहिती आहे का दिल्लीमध्ये? 250 रुपयामध्ये मी दिल्ली गाठलेली होती. 250 रुपये होते माझ्या खिशामध्ये. आणि ते सांगतो किती पुणे दिले होते. त्या दिवशी नामदेव घुले गुरुजी आहेत ना आपले, त्या दिवशी त्याचं लग्न झालं.